जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ही फक्त नावालाच उरली आहे असं दिसत आहे. कारण गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे भाईगिरी करणं म्हणजे काहीतरी वेगळं वाटायचं, मात्र आता घराघरात भाई तयार झाले आहे आणि हे भाई कुठेही काहीही करायला घाबरत नाही. काल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आसोदा या ठिकाणी दुर्गादेवी विसर्जनासाठी निघाले असताना डांगर गल्लीत काही तरुणांचा वाद झाला. हा वाद तिथेच न थांबता जखमी झालेला तरुण सुरेश राठोड वय वर्ष 23 हा जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आला असता पुन्हा काही तरुणांनी त्याला दवाखान्यातच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि यात सुरेश हा गंभीर जखमी झाला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा तालुका पोलीस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. सुनील भोळे, साक्षीदार न्यूज, जळगाव. विनाकारण मारलं मले. असू द्यात मारलं डाकारवाड्यात. विनाकारण मारलं मले. मला एक माझ्या मित्राला मारलं. म्हणजे माझ्या मित्राला एवढं काय लागेल नाही, पण मला जास्त मारलं. एकने लाईट बंद होती, पण किती जणांना मारलं ते काही आठवण नाही मला. 4 जणांचे नाव माहिती मला, त्याच्या व्यतिरिक्त मला बाकीच्यांचं काय माहिती नाही. गावात पण मारलं आणि सिव्हिल दवाखान्यात आल्यानंतर पण इथं पण मारलं मला. 4 जणांचं नाव माहिती आहे, त्याच्या व्यतिरिक्त मला बाकीच्यांचं नाव नाही माहिती. आज टाचे पडले, अवजारनं चापरनं चाकून तरी मारलं मला, कारण की टाचे पडले. हे मांडीच्या खाली. योगेश दिपेकर कोल्हे आणि कल्पेश माडे आणि रितेश पाटील आणि सूरज पाटील. गावात मला हे 4 लोकांनी मारलं मला. रितेश पाटील, ऋतिक कोल्हे, कल्पेश माडी आणि योगेश दिगंबर कोल्हे, ऋतिक कोल्हे यांना पहिल्या हाताबुक्यांनी पायाला हातांनी मारलं. त्याच्यानंतर चाकूनं पण मारलं मला. कमराच्या खाली मारलं मला चाकूने. सिव्हिलमध्ये पण मारलं मला. सिव्हिलमध्ये आला उपचाराला, त्याच्यानंतर पण मला मारहाण केली. इथं 1नी 4नी 5-5, 6 जणांनी मारहाण केली मला. हा केस करणार याच्यामुळे इथं मारहाण केली मला. प्रेम पुन्हा राठोड.